चलनवाढ, महागाई, इन्फ्लेशन हा टॉपिक आपण करतो. त्याचा कोर एरिया केल्यानंतर आयोगाने इंटरलिंकवर काही प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. इथं तसाच एक प्रश्न फ्रेम केला बघा. चलनवाढ, महागाई, पण कुठली? संरचनात्मक. ही प्रामुख्याने कुठल्या देशामध्ये दिसून येते? आता त्याच्यात इंटरलिंक ही आहे की महागाई टॉपिक आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार, ज्याला आपण विकसित अर्थव्यवस्था, अविकसित, विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतो, हे प्रकार म्हणतो मी, ह्याच्याशी लिंक लावलेली आहे. मग आपल्याला इथं काय पाहिजे आता बेसिक, की विकसित, अविकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था ह्याचे वैशिष्ट्य काय आहेत नेमके, हे देश कशा पद्धतीने ग्रो करतायत, ह्याचा नेमका कुठल्या कुठल्या सेक्टरवर भर असतो, ह्याची क्लिअरिटी नसल्यावर हा प्रश्न डील करता येत नाही. इथं लक्षात घ्या, ह्याच्यात विकसित, अल्पविकसित, विकसनशील असे ऑप्शन आहेत. सो संरचना याचा अर्थ त्या देशाची संरचना, अर्थव्यवस्थेची संरचना, त्या अर्थव्यवस्थेचं स्ट्रक्चर हे असं असतं की जनरली तिथं अविकसितपणा असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर जास्त डेव्हलप झालेलं नसतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर अविकसित असल्यामुळे गुंतवणूक येत नाही, औद्योगिकरण येत नाही. याचा परिणाम सरळ सरळ लक्षात घ्या, एकूण औद्योगिकरण हे कमी असल्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो, वस्तू व सेवांचं उत्पादन, प्रोडक्शन. आणि उत्पादन कमी असेल तर सरळ सरळ जी काही वस्तू व सेवांची मागणी आहे ती मॅच होत नाही आणि एकंदरीत काय समीकरण तयार होतं? मागणी जास्त आणि पुरवठा म्हणजेच उत्पादन कमी असल्यामुळे अर्थव्यवस्थेत पुरवठा पण कमी आहे. सो डिमांड अँड सप्लायचं इम्बॅलन्स निर्माण झाल्यामुळे मागणी जास्त, पुरवठा कमी म्हणल्यावर किंमत ही काय असणार आहे? जास्त. ह्यालाच आपण काय म्हणतो? चलनवाढ. सो ओव्हरऑल ही चलनवाढ कशामुळे निर्माण झाली? देशाची अर्थव्यवस्थेची संरचनाच अशी आहे की जिथं उत्पादन क्षमता कमी आहे आणि उत्पादन कमी असल्यामुळे डिमांड अँड सप्लाय मॅच होत नाही आणि म्हणून इन्फ्लेशन निर्माण होतं. सो अशी सगळी संरचना कुठे दिसेल? ही एकतर अल्पविकसित देशात किंवा विकसनशील देशामध्ये. म्हणजेच उत्तर काय आहे? ब आणि क, पर्याय क्रमांक 3. सो विकसित देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगलं असतं, तिथं इंडस्ट्रियलायझेशन फार जास्त असतं स्ट्रॉंग, त्यामुळे प्रोडक्शन कॅपॅसिटी जास्त असते आणि डिमांड अँड सप्लाय हे तिथं मॅच होतं ॲज कम्पेअर टू ह्या देशांसोबत जर तुलना केली तर. सो दिस इज ऑल अबाउट इंटरलिंकिंग बेस्ड क्वेश्चन. विचार करा, आपण एखादा टॉपिक केल्यानंतर इतर टॉपिक सोबतही आयोग लिंक लावून प्रश्न विचारतो, याला आपण तयार पाहिजेत. एकंदरीत पुढची एक्झाम आणि कॉम्पिटिशन विचारात घेता ह्या लेवलचा आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करावा लागेल, तरच आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकू. थँक्यू सो मच.